घे, सोड सोड, तोंड बंद, तोंड घे घे, सोड, ह्याने सोडायचं, तोंड घे. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आता मी बसलेली आहे नाश्ता करायला आणि आज मी रव्याचे आप्पे केलेत. माझ्याकडे भाज्या नव्हत्या, म्हणजे फक्त फरसबी होती ना, तर तेवढीच टाकली, तरी पण याला चांगले झालेत. म्हणजे रिदेशचा वगैरे झाला नाश्ता आणि हे लोक खाली गेले आणि गाडीची चावी विसरली होती, नुसतेच गेलेले खाली. तर मग गाडीची चावी आता फेकली मी वरून. मच्छी बघायला गेली, जर म्हणजे चांगली जर भेटली तर मग मी आली ना तर घेऊन येणार. तर चला आता मी पटकन माझं खाऊन घेते आणि चहा माझी ठेवली आहे. तर चला. सूप उभा पकड. हा, काय भरतोय, काय करतोय, काय करतो, कचरा भरतो भरतो. तिथे राहायला थोडासा, तू तिकडे जा. अहो पाठी राहायला बघ. तर रिदेश आता बसलेला आहे थोडंसं अभ्यास करायला. तर तो झोपत नव्हता, जरा त्याची मस्ती चालू होती ना, म्हणून मग त्याला आता फायनली बसवलं करायला. नुसता टाइमपास करत होता रिदेश. आणि रिदेशने ओरडा पण खाल्लाय. आता मी इथे चहा ठेवलेला आहे आम्हाला आणि ना आता रिदेश बाहेर आहे. तो रस्सी उडी खेळतोय. किती मारले, किती मारले, किती मारले रे. तर थोडंसं एडिटिंगचं मी काम करत होती. म्हणजे व्हिडिओ होती ना, म्हणजे दिवाळीचा एक मी आत्ता म्हणजे एडिट केला. असं मला वेळच नव्हता. मी आता एडिटिंग करायला थोडासा वेळ लागतो ना भरपूर, म्हणून. आणि रिदेश झोपत नव्हता, मग त्याच्या बाप्पांचा ओरडा पण खाल्ला तो ना. मग त्याला नंतर बसवलेलं असंच अभ्यास हे करायला, थोडंसं लिहायला. मग लिहिलं त्याने. तर चला आता चहा वगैरे पिऊन घेते आणि नंतर मग पुढे कंटिन्यू करते. बघ घेतला नाही, बघा बघते. नाव सांगतो काय. उद्या खायचं भिजल्यावर. उद्या खायचं, आता नाही. उद्या. कधी? उद्या खायचं. काय ते? बदक. काय? बदाम काय. तर काल नंतर मी डायरेक्ट आज शूट करते आहे. आणि ना काल मला करायलाच नाही भेटलं व्हिडिओ, आणि आज सकाळी मी करणार होती म्हणजे चालू. तर सकाळी पण जरा घाई गडबड झाली, त्यामुळे आता दुपारची वेळ आहे आणि आता स्कूलमध्ये गेलो होतो. आणि आता माझं तर झालं जेवण, ह्याने स्कूलमध्ये झालेलं यायचं जेवण. पण घरात परत येऊन कारल्याची भाजी होती ना, त्याला आवडते रिदेशला, तर आता त्याला कारल्याची भाजी दिलेली. त्याचं पण आता होतच आहे जेवण. आणि स्कूलमध्ये पण आज काय त्याचा एवढा एक खास मूड नव्हता, कारण इंग्लिशचं जर कधी त्याला लिहायला मी दिलं ना, तर तो कसं हे करतो, म्हणजे लिहितो. इंग्लिशचं काय असेल तर अभ्यास, पण जर मॅथ्सचं वगैरे काय असेल ना अभ्यास, तर तो म्हणजे नाही हे असं हे करतो, चिडचिड. एकदम फोर्सफुली असं हे करावं लागतं त्याच्याबरोबर. म्हणजे त्याला हे सांगावं लागतं की लिही तरच तो असं. मग आता झालं त्याचं. आणि काल ना इकडे डीमार्टला जरा गेलेलो,
म्हणजे असं प्लॅनमध्ये नव्हतं अगोदरच. ॲक्च्युली आम्ही चाललेलो गार्डनमध्ये, पण नंतर आमच्या लक्षात आलं की थोडंसं सामान पण घ्यायचे आहेत, 3-4 गोष्टी म्हणून गेलेलो. तेलाचं एक कॅन पण घ्यायचं होतं आणि हे तेलाचं कॅन आणि सोप संपले होते ना, तर ते घ्यायचे होते म्हणून आम्ही गेलेलो. तर मग तिथे पण तसंच म्हणजे ते जिथे रवा वगैरे असतो ना त्या सेक्शनमध्ये गूळ असतं, गुळाचं म्हणजे गूळ असतात ना ठेवलेलं, तर तो घेऊन आहे ना त्याचं पॅकेट आम्ही बघत होतो ना जरा रवा आणि गूळ पावडर, तर तो ते ना घेऊन असं फोडायला असं बघत होता. त्याला फक्त सांगितलं की म्हणजे नो म्हणून ठेव, तर तिथे तो असा झोपून घेत होता सारखा म्हणजे खालती असं. आणि एकदम रागामध्ये जर त्याला असं लूक दिला ना थोडा, तर तो परत म्हणजे उठायचा आणि परत मग हे करायचं असं. तर ते डीमार्टमध्ये पण माझं लक्ष नव्हतं, त्याच्यासाठी एक बॉटल पण घ्यायची होती, तर ती पण आम्ही विसरलो. तसंच मग सामान घेतलं थोडंफार आणि आम्ही हे केलं, आम्ही निघालो. मग घरी येऊन मग रिदेशला जरा म्हणजे थोडं समजवलं आणि निघालो ना, तर आम्ही त्याला पॉपकॉर्न घेऊन देतो. तर मला ना त्याचा रागच आलेला, आम्ही त्याला पॉपकॉर्न घेऊनच दिले नाही. आम्ही पॉपकॉर्नच्या इथून आणि गर्दी पण होती थोडीशी, पॉपकॉर्नच्या इथूनच आम्ही त्याला घेऊन गेलो म्हणजे, पण त्याला घेऊन नाही दिले. घरी आल्यानंतर त्याला समजवलं तर आम्ही ओरडली त्याला थोडीशी. त्याचा ओरडा खाण्याचाच दिवस होता कालचा. दुपारी पण त्याला ओरडा पडल्या होत्या आणि ना त्याला आम्ही सांगितलं की म्हटलं कोण मुलं होती का तुला अशी झोपलेली. त्याला किती कळलं आता माहिती नाही, पण त्याला आम्ही ॲक्शन करून दाखवलं की झोपायचं नाही. त्याला मी खूप वेळा सांगते की बेडवर झोपतात, म्हणजे माझं चालूच असतं हे असं. फक्त एवढंच की व्लॉगिंग मी रोज करत नाही, पण त्याला मी अशी समजवत असते की बेडवर झोपतात, रोडवर झोपत नाही. तर ना हल्ली त्याचं हे जरा ना बिपायचं ना म्हणजे ना असं तो हे करून घेतो. त्याला असं मला काय माहिती, त्याला असं वाटतं की हे लोक काय मला करू नाही शकत, माझं काय बिघडवू नाही शकत मी असं जर हे केलं तर, असं त्याचं काहीतरी आहे ते असं. आणि नंतर मग त्याला घरी म्हणा एक पेज लिहायला बसवलं. ते मी म्हणजे ऑलरेडी त्याचं झालेलं थोडंसं रायटिंगचं काम दुपारीच, तर ते मी असंच त्याला बसवलेलं थोडं पनिशमेंट म्हणून. आणि ना ते पण जरा थोडं मूड नव्हतं त्याचं, असं रडत थोडंसं असं हे करत त्याने ते कंप्लीट केलं असं. आणि नंतर मग जेवलं वगैरे आपण. तर असं आहे रिदेशचं. आता त्याचं स्पीचचं मला ह्याचं एवढं काय असं वाटत नाही आहे. स्पीच पण त्याचं कसं अजून स्पीच आहे, पण अजून कम्युनिकेशन तेवढं नाही आहे. पण मला कधीच असं स्पीचचं मी एवढा स्ट्रेस नाही घेत. पण मेन आहे ऑटिझममध्ये ते म्हणजे बिहेवियर, तेच म्हणजे त्याच्याशीच डील करायला ना खूप असं म्हणजे बोलतात ना प्रॉब्लेम येतो आणि खूप असं पेशन्स पाहिजे आपल्यामध्ये ना. कधी ना मला काय माहिती, मला असं वाटतं काय माहिती असं म्हणजे पॅरेंट्स म्हणून काय आपल्याकडून मिस्टेक होते की काय, मला असं पण वाटतं कधी असं. कारण कसं बोललेलं ना ह्यांना समजतच नाही, किती पण बोला असं. तर तेच आहे, आता बघू कसं होतं. तर चला आता हा म्हणजे व्हिडिओ मी आता इथे एंड करते आणि आता ह्याच्यासोबत मी जरा बसणार आहे. बघू झोपला तर झोपेल, पण काय सांगता येत नाही त्याचं. तर चला तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू फॉर वॉचिंग. चला.